सोलापूरमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काल शरद कोळींनी सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडीमारो आंदोलन जे आहे ते केलेलं होतं। त्यानंतर महिला कार्यकर्ते जे आहेत ते शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर जमा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतो मोठ्या प्रमाणात महिला जे आहेत काँग्रेस कार्यकर्त्या त्या ठिकाणी जमा झाले आहेत। काय आंदोलन करताय, कशासाठी आंदोलन करताय, काय मागणी आहे? आमची मागणी हे शरद कोळी गुण प्रवृत्तीचा जो व्यक्ती आहे त्याला तातडीने ठाकरे साहेबांनी त्याची हकालपट्टी करावं। कारण का हे ठाकरे सरकार जे आहे उद्धव साहेबांचं सोलापूरमध्ये बी चांगले लोक आहेत, जुने लोक आहेत। हा आजकाल नवीन आलेला कुत्रा कुठलं तर वाळू तस्करी, गुंडगिरी, एक लेडीजला बोलण्याची भाषेची तस्करी का? दक्षिणची जागा ही काँग्रेसची आहे। तिथं माजी केंद्रीय गृहमंत्री निवडून आलेत, आनंदरावजी देवकते गृहराज्यमंत्री ते निवडून आले। गाडीला हात लावणाऱ्यामध्ये हिम्मत असायला पाहिजे। शरद कोळीचं काय करायचं? आज आमचा प्रणितीताई ह्या सोलापूरच्या झाशीच्या राणी आहेत। त्यांच्याकडे जर कोण वाकडी जरी नजर केली तर त्याचा हात पाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आम्हाला तरी ताईच्या गाडीला हात लावतो म्हणलं ना त्याची गाडी फोडायची। आमच्या खासदारला त्यांनी बोट टाकलं ना त्याची गाडी आणि त्यांना पक्षात हकालपट्टी करायला पाहिजे। सुसंस्कृत आपला सोलापूर जिल्हा जो आहे सुसंस्कृत आहे। असा सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये एका महिलाचा जर एक माझी एक कळकळीची एक लेडीज म्हणून लेडीजचा रिस्पेक्ट करायसाठी उद्धव साहेबांना विनंती की गुंड प्रवृत्तीच्या ह्या शरद कोळ्याच्या हकालपट्टी करावं। कारण का त्याला बायको सारखं त्याची आई किंवा बहीण ह्याला रिस्पेक्ट देत नसेल आणि तो दुसऱ्याच्या बायकोला म्हणजे लेडीजला एका आई बहिणीला तिला शरद दादा बोलली ताई, त्याला लाज वाटत नाही एका महिलेला बोलणे। आज काय काय घेऊन आलेलं आहे तुमच्या हातात? काय आहे? पेट्रोल आहे, पाणी आहे, चपलीचा हार, बांगड्या आणि त्याचा पुतळा दहन करायला आलो आम्ही। काय नाही, पुतळा जाळणार आहे, त्याच्या नावाचा त्याला बांगड्या भरणार आहे, त्याला साडी चोळी घालणार आहे। काय 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 म्हणताय? तिचा हार त्यांना घालून आम्हाला मनसमाधान करायचंय। आमच्या माननीय आमदार खासदार प्रणितीताई शिंदेंना असं बोलायला नाही पाहिजे होतं, तरीही बोललेलं आहे त्यांनी। तर पदाधिकारी आहात का सगळे? हो, काँग्रेस आहे, कट्टर काँग्रेस आहे, पदाधिकारी आहेत आम्ही। पाहतोय की या ठिकाणी महिला पदाधिकारी जे आहेत त्या आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि शरद कोळींच्या विरोधात महिला ज्या काँग्रेस कार्यकर्त्या आहेत त्या या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत। बांगड्या असतील, त्याचबरोबर चप्पलचा हार आणल्याचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। काय मावशी, काय सांगाल? आम्ही त्याला बोलवा, इथं साडी घालणार आहे आम्ही त्याला। आमच्या ताईचा अपमान केलाय, ताईच्या जीवावर कुत्रा मोठा झालाय आणि तिचा अपमान केलाय, म्हणजे त्या स्त्रीचा अपमान केला का? तुम्हाला कसं वाटतंय? बरं वाटतं का तुम्हाला? त्याला इथं बोलवा, आम्ही त्याला साडी घालणार आहे, बांगड्या साडी घालणार आहे। आपण पाहतो या ठिकाणी बांगड्या देखील आहेत त्या पडलेल्या आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे आणि पोलीस प्रशासनाकडून पोलीस फोर्स जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि एकंदरीतच आक्रमक भूमिका जी आहे या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे शरद कोळींनी काल ते प्रणिती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडीमारो आंदोलन केलेलं होतं, त्याला कुठेतरी प्रतिक्रिया म्हणून जे आहे ती या ठिकाणी या महिला काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत आक्रमक झालं चित्र पाहायला मिळतं। शरद कोळींचं हे कार्यालय आपण पाहतो या ठिकाणी, हेच ते शरद कोळींचं कार्यालय आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच कालच्या या आंदोलनानंतर आता कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि शरद कोळींच्या विरोधात जोरदार आंदोलन जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महाविकास आघाडीमधील हे दोनही पक्ष आहेत आणि ते पुन्हा एकदा आता आमने सामने जे आहेत ते उभे टाकलेले चित्र पाहायला मिळते। दक्षिण सोलापूरमध्ये अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यानंतर कुठेतरी शरद कोळींनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यानंतर हा संपूर्ण प्रतिक्रिया जे आहे ते व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विनोद उन्हाबादकरसह सागर सुरवसे, टीव्ही 9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।